देवतेंचे आगमन. ऐकूया आपले सूर आपली संस्कृती हा कार्यक्रम न्यू साऊंड रेडिओ 92 FM लंडन. वेळोवेळी सांगत होते की आपला कार्यक्रम जो आहे तो स्पेशल असणार आहे म्हणून, आणि त्याच्यासाठी मी मुद्दाम आज आपल्याकडे जे गेस्ट आलेले आहेत त्यांची ओळख मी 2 मिनिटांनी तुम्हाला करून देणार आहे. परंतु सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांचं स्वागत, हॅलो अँड वेलकम. आत्ताच तरलाबेननी जे टॉप 15 तुम्हाला ऐकवलंय त्याच्याबद्दल तरलाबेनना खूप खूप थँक्स. आणि बस त्यांच्या हॉट सीटवर आता मी बसलेली आहे आणि तुम्ही ऐकताय न्यू साऊंड रेडिओ 92 FM वर किंवा इंटरनेटवर किंवा स्मार्टफोनवर. आणि तुम्हाला माहिती आहे जगात आपण कुठेही इंटरनेटवर हा कार्यक्रम ऐकू शकतो. आणि जर तुमच्याकडे अँड्रॉइड फोन असतील तर न्यू साऊंड रेडिओ च्या ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता. आता आपण जे सांगत होतो की आपल्याकडे पाहुणे येणार आहेत म्हणून, तर आपण सुरुवात करूया सुनील बर्वे यांच्यापासून. आता सुनील बर्वे हे तुम्हाला कोणाला माहिती नाही असं शक्यच नाही आहे, कारण एकदा तर आपण त्यांच्याशी गप्पा मारलेल्या आहेत आणि त्यांची जी गाणी आहेत ती आपण नेहमीच ऐकत आलेलो आहे आपल्या कार्यक्रमामध्ये. स्पेशली कुंकूचं जे म्हणजे, कारण त्यांची जी जास्त ओळख होती आपल्या लोकांना ती कुंकू सिरियलमुळे होती, तर ती आपण खूप ऐकलेली आहे. तर मला असं वाटतं की आपण त्यांच्याशी बोलूच या, कारण आपल्याकडे वेळ नेहमीच खूपच कमी असतो. तर चला मग आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. नमस्कार सुनील. तुम्हाला नमस्कार. नमस्कार. हां, तुमचं न्यू साऊंड रेडिओमध्ये स्वागत. मी त्याच्याच बरोबर अजित परबचं पण स्वागत करून घेते, तुमच्या दोघांचं. नमस्कार, धन्यवाद. हां, तुम्ही आणि अजित परब हे नाव आपल्याला थोडं नवं असलं तरी सुद्धा आपण त्यांना सारेगमपासून ओळखतो. आता मी त्यांना हे विचारीन की तुम्ही आणखीन केव्हापासून सुरुवात केली होती वगैरे, परंतु 1-2 मिनिटानंतर आपण असं करूया की आता सुनीलला आपण प्रश्न विचारूया. आणि जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असला तर तुम्ही मला ते फोन करून तुम्ही सांगू शकता आणि मी तुमच्या वतीने तो प्रश्न त्यांना विचारीन. आणखीनही गेस्ट आहेत, तुम्हाला मी जे सांगितलेत ते मी तुम्हाला नंतर ऐकवणार आहे. तर सुनील, बोला. तुम्ही आत्ता तुमचं जो प्रोजेक्ट आहे तो कुठला आहे? सध्या तरी फक्त नटसम्राट हा चित्रपट जो आत्ताच रिलीज झाला आणि जो आता लंडनमध्ये सुद्धा ज्याचे शोज होणार आहेत त्या शोजचं प्रमोशन करण्यासाठी आणि इथल्या सगळ्या प्रेक्षकांना भेटण्यासाठी म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत. आणि त्याची उत्सुकता जास्ती आहे, कारण आतापर्यंत मराठी सिनेमा हा फक्त महाराष्ट्रापुरता किंवा भारतापुरता रेस्ट्रिक्टेड होता. पण आता इथले सुद्धा बरीच मंडळी अशी पुढे येत आहेत आणि हे सिनेमे परदेशात सुद्धा आमचे दाखवत आहेत. याबद्दल खूप कौतुक वाटतं त्या सगळ्यांचं. आणि तुम्हा सगळ्यांचं खरंच खूप कौतुक वाटतं की तुम्ही तितक्याच त्या मराठीच्या ओढीने सगळे चित्रपट पाहता. त्यामुळे मी त्यासाठी खरं तर सज्ज झालेलो आहे. आणि बाकी प्रोजेक्ट्स म्हणायचे तर काही चित्रपट आहेत ज्याचं शूटिंग प्रोसेस चालू आहे. आणि नाटकाचं सुद्धा मी जसं एक हर्बेरियम नावाचा एक उपक्रम मागे महाराष्ट्रात राबवला होता, तसाच उपक्रम पुन्हा एकदा राबवावा की काय ह्या विचारात आहे. अरे वा, हे तर खूपच छान होईल, कारण सगळेजण तुमच्या त्या उपक्रमाची वाट बघतीलच आहे. पण मी नटसम्राटचं तर आपण खूप आज तोच विषय आपला राहणार आहे, तर आपण बोलणार आहोतच त्याच्याबद्दल. आणि आपण असंच करूया मग की आपण नटसम्राटची जी सगळी गाणी आहेत त्याच्यापासूनच आपण जास्त जर सुरुवात केली तर छान होईल. आणि त्याच्यासाठी म्हणून मला अजितशी बोलावंसं वाटतं. अजित, नटसम्राटच्या गाणी म्हणजे सगळ्यात पहिले तुमचा चित्रपट कुठला होता मराठी? सर्वात पहिला माझा चित्रपट केदार शिंदे यांचा चित्रपट होता, यंदा कर्तव्य आहे. आणि त्यानंतर लगेचच मी महेश मांजरेकरांचा मातीच्या चुली नावाचा चित्रपट केला. खरं तर गायक म्हणून करिअरची सुरुवात झाली
खळेकाकांकडे, श्रीनिवास खळ्यांकडे मी शिकलो अनेक वर्ष. आणि त्यानंतर गायक म्हणून 10-12 वर्ष काम केल्यानंतर अचानक अपघाताने मी संगीतकार झालो. पण गेल्या एक 7-8 वर्षात एक 30-35 मराठी चित्रपट, ज्यामध्ये दे धक्का असेल, साडेमाडे 3 असेल, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, काका स्पर्श आणि आता नटसम्राट, अशा अनेक चित्रपटांना संगीत देऊन मला असं वाटतं की खूप वेगळा एक्सपिरियन्स होता. आणि गायक टू म्युझिक डायरेक्टर हे जे तुमचं माझ्या आयुष्यात जे फार मोठं एक चेंज आला. मला असं वाटतं कलाकार म्हणून तुम्हाला एक स्वतःला कुठेतरी वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही ट्राय करणं किंवा नवीन नवीन गोष्टी हे आपल्याला जमतंय का करून बघणं यासाठी खूप गरजेचं असतं. आणि मला असं वाटतं की ते गायक म्हणून मला त्या गोष्टीचा खूप जास्त फायदा झाला. आणि सध्या आता सुनीलने जसं सांगितलं की नटसम्राटला जो लोकांचा भरभरून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय, म्हणजे नटसम्राट सारख्या सिरियस फिल्मला हायएस्ट ग्रॉसर आतापर्यंतच्या मराठी चित्रपट सृष्टीतलं करणं हे ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोते आणि आमच्या भारतातले सर्व आमचे प्रेक्षक यांचं ते सर्वात मोठं यश आहे असं मला वाटतं. बरोबर. आता आम्हाला ती अपॉर्च्युनिटी मिळणारच आहे, कारण ह्या वीकेंड हा नटसम्राटनी दणदण टाकणारा आहे. कारण आम्ही मागच्या 2 आठवड्यापासून सगळ्यांना मी आठवण करतेय की आपल्याकडे ह्याचे जे शोज होणार आहेत, 5 शोज होणार आहेत. पण खास करून जे आपल्याला क्रॉयडन आणि हॅरो आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे ईस्ट हॅमवाला, कारण ईस्ट हॅमवाला जो आहे तो ह्या रेडिओच्या FM क्षेत्रात येतो. जरी लोक इंटरनेटवर ऐकत असतील तरी सुद्धा बोलियन ईस्ट हॅम म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर ते थिएटर येतं. तर त्याच्यामुळे आपण कॉन्सन्ट्रेट करतोच आहे की त्या तिथे रविवारी दुपारी 4 वाजता. खरं आहे. मला या निमित्ताने असं सांगावं असं वाटतं की आम्ही कलाकार एवढ्या लांबून भारतातून इथे तुमच्या भेटीला आलोय, तर तुम्ही तुमच्या घरातून थिएटरपर्यंत जायला काही हरकत नाही. म्हणजे अगदी पायरेटेड आज जे इंटरनेटवरती अवेलेबल आहे, अनेक चित्रपट पटकन रिलीज झाले की दुसऱ्या दिवशी इंटरनेटवर येतात. पण ते मला असं वाटतं की तुम्ही थोडंसं मराठी चित्रपटाला प्रेक्षकांनी सपोर्ट केला पाहिजे. त्यांनी उठून थिएटर काही फार लांब नसतं आपल्या घरापासून 10-15-20 मिनिटाच्या अंतरावर, तर तेवढं तरी त्यांनी करावं ही आमची मनापासून त्यांना विनंती आहे. आणि मला असं वाटतं ते करतील. मला वाटतं की महेश पटवर्धनचा हा जो उपक्रम आहे आणि ते वेळोवेळी असे छान छान म्हणजे आमच्यासाठी सिनेमे घेऊन येतात, प्रोग्राम घेऊन येतात. आणि मला असं वाटतं की पुष्कळसे मराठी लोक ते ॲप्रिशिएट करतात आणि प्रयत्न करतात. फक्त एकच आहे की आमच्याकडे सगळ्यांना काही 10-15 मिनिटं लांब नाही आहे. इथे अनफॉर्च्युनेटली जरा गोष्टी लांब आहेत. परंतु जर एखादी चांगली कलाकृती असेल तर त्याला जायला कोणालाच काही हरकत वाटत नाही. कारण ऑब्व्हियसली आत्ताच आता आपल्याला माहिती आहे की कट्यारनी जो म्हणजे त्याचा जे रिझल्ट होता, तर नटसम्राटलाही मी तसाच रिझल्ट एक्सपेक्ट करतोय आम्ही. कारण नाना पाटेकरांचं अभिनय हा मुंबईपासनं म्हणजे 1 जानेवारीपासनं त्याचे जे काही रिमार्क्स आलेत तर ते गाजतायत. मी तुम्हाला आणखीन एकच प्रश्न विचारेन की आता तुमचं जेव्हा मी करिअर बघितलं तर तुम्ही म्युझिक डायरेक्टर, कंपोजर, म्युझिक अरेंजर, प्रोग्रॅमर, कंडक्टर, प्लेबॅक सिंगर आणि ॲक्टर, आता ह्या सगळ्या ह्याच्या आणि कंटेस्टंट इन सारेगम, तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तर तुम्ही कुठे म्हणजे तुम्हाला असं वाटलं की आपल्याला आता हेच करायचंय की आपण आधी ट्राय करत होतात कसं काय? नाही, माझ्या बाबतीत नशिबाने प्रत्येक गोष्ट ही माझ्यासाठी माझ्या मित्रांनी केली. गायक व्हायचं हेही मी कधी ठरवलं नव्हतं. खरं तर मुंबईतला कुठलाही मुलगा पहिलं स्वप्न क्रिकेटर व्हायचं बघतो. पण नशिबाने असे मित्र आयुष्यात आले ज्यांच्यामुळे मला असं वाटतं की मी आज जे आहे, जे मी करतोय ते मला असं वाटतं माझ्या मित्रांमुळे आणि माझ्या गुरूंमुळे आहे. संगीत दिग्दर्शक व्हायचं हे खरंच मी कधी ठरवलं नव्हतं. एके दिवशी अचानक महेश मांजरेकर, आमची क्रिकेटची टीम आहे, तर त्यामुळे माझा मित्र आहे महेश मांजरेकर, आणि एके दिवशी अचानक त्यांनी असं सांगितलं, अरे माझी देह नावाची फिल्म आहे आणि तू त्याचं बॅकग्राऊंड करशील का? खरं तर तोपर्यंत मला कुठलाही प्रकार संगीत दिग्दर्शन करण्याचा अनुभव नव्हता, पण त्यांना असं वाटलं, का वाटलं मला माहित नाही, आणि मी ते केलं. आणि आज जवळजवळ मी 35 ते 40 मराठी चित्रपटांना. तेच मी आता पुढची ती लिस्ट वाचणार होते, परंतु मला वाटतं आपल्याला काय अनफॉर्च्युनेटली 1 तास मिळतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला इतकं क्रॅम्प करावं लागतं. तर जे मी आता तुम्हाला एक गीत, तर आधी आपण एक नटसम्राटचं गीताची थोडीशी झलक ऐकूया. ना त्यास
वाढवून ठेवता. मला तुमचं जे उत्सुकता आहे ती तशीच ठेवायची आहे, म्हणून मी पूर्ण गाणं तुम्हाला मुद्दाम ऐकवत नाहीये. कारण मग काय होईल की त्याच्यातली जी कथा आहे ती तुम्हाला कळून जाईल, त्याचं एकंदर वर्णन पण तुम्हाला कळेल. तर आपण पूर्ण गाणं सिनेमामध्ये ऐकू. आता आज मी ह्या लोकांना बघून मला असं वाटतं माझं सगळं काय त्याला म्हणतात तसं झालं. इतके मोठे मोठे कलाकार आलेले आहेत आपल्या स्टुडिओमध्ये, त्याच्यामुळे माझं रेग्युलर जे माझं काम असतं ते तर मी केलंच नाही. आता ते काम म्हणजे काय होतं की मागच्या आठवड्यात ज्यांनी कार्यक्रम ॲप्रिशिएट केला होता त्यांची नावं असतात आणि त्यांची म्हणजे की त्यांनी एवढा वेळ काढून मला ईमेल केलेलं असतं, तर त्याच्यामुळे त्यांची नावं तर मला घ्यायलाच लागतात, कारण त्यांचा उत्साह मला टिकवून ठेवायचा असतो, बरोबर की नाही. आणि त्याच्यात इट स्टार्ट्स विथ निरूबेन, आपल्या गुजराती. आणि निरूबेन त्यांनी वंदे मातरम हे गाणं इतकं एन्जॉय केलं की त्या म्हणाल्या की मी राहूच नाही शकले तुम्हाला फोन केल्याशिवाय. तर निरूबेनचे थँक्स. त्याच्यानंतर आरतीनी पण मला कळवलं होतं की तिने पूर्ण कार्यक्रम ऐकला आणि तिला कार्यक्रम आवडला. आणि अगेन आपलं अभिमान गीत संतोष आणि पंकज या दोघांनाही ते गीत आवडलं होतं. तर ह्या सगळ्यांचे थँक्स. आणि तुम्हाला आवडलं एक गोष्ट आहे, पण मला कळवलं म्हणून थँक्स तुमचे. आता सेकंड आपला जो एक सेगमेंट नेहमी असतो की वाढदिवस. आज आता गंमत आहे, पण बरंच झालं ना, मागच्या वीकला वाढदिवसांची ती जी लिस्टच संपत नव्हती. पण आज त्याच्यामुळे एक बरं आहे की 2च आपल्याकडे रिक्वेस्ट आहेत आणि दोन्ही जे आहेत त्या दोन्ही आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या रिक्वेस्ट आलेल्या आहेत. तर एक आहे 4 तारखेला काल झाला, श्री आणि श्रीकांत बोरिवलीला यांनी तांबेकर यांनी लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेट केला आणि त्याच्याबद्दल त्यांची पार्टी होती तिथे आणि त्यांनी खूप मजा केली. आणि दुसरा जो आलाय तो 7 तारखेला नंदन आणि आरती बर्वे फ्रॉम वसई यांनी पण यांचा आता लग्नाचा वाढदिवस 7 तारखेला आहे. त्यांच्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि मी त्यांना एक सरप्राईज देणार आहे. तर काय सरप्राईज आहे पाहूया. तर रघुनंदन आणि आरती, मी सुनील बर्वे. आपली खूप जुनी ओळख आहे, तुम्ही वसईला माझ्या घराच्याच तिथे राहता. आज मी लंडनमध्ये आलोय आणि लंडनमधून तुम्हाला विश करतोय, कारण 7 तारखेला मी तिथे नसणार आहे. तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. व्हेरी गुड. काय आरती, तुला मिळालं की नाही एकदम सरप्राईज? मला सांग मग, कळव मग. तुला फोन नंबर माहितीये? आपला फोन नंबर आहे 0208-472-9292. आणि जर तुम्हाला मेसेज पाठवायचा असला तर नंबर आहे 07961-387-787. आता आणखीन एक महत्वाचं काम आपल्याला करणं भागच आहे ते तर मग आपण आता काय करतोय, आता आपण जे सुनील बर्वेंना जे गाणं आवडतं ना ते आपण आधी ऐकूया आणि मग आपण नंतर त्या पुढच्या गोष्टी करूया.
खरं म्हणजे काय आहे की आज आपल्याला गाणी अगदी कमी ऐकायला मिळणार आहे. आपल्याकडे गेस्ट आहेत महेश मांजरेकर. तर महेश, तुम्हाला न्यू साऊंड रेडिओकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर हां, आणि मी हे म्हणतेय की आम्ही केव्हाची वाट बघतोय, म्हणजे माझे श्रोते जे आहेत ते खूप वेळ वाट बघतायत की तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी म्हणून. तर आत्ताचा जो तुमचा म्हणजे महेश मांजरेकर हे नाव, याचा जो दबदबा आहे, हा संबंध हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये इतका मोठा आहे की खूप लोक थोडेसे असे घाबरतातच. मी जेव्हा सांगितलं की महेश मांजरेकरांशी आपण गप्पा मारणार आहे, तर लोकांनी आ वासून माझ्याकडे बघितलं. तर त्यांचं जे मत आहे ते तर आपण तोडणारच आहोत, नाही का? बरोबर. कारण तुमच्या बरोबर घाबरण्यासारखं काहीच कारण नाही आहे. काहीच नाही. तेच मी म्हणणार आहे. तर आता मला हे सांगा की तुम्हाला एवढं हिंदीमध्ये एवढं भरघोस यश मिळाल्यानंतर सुद्धा तुम्ही मराठीकडे का वळलात? कारण जनरली मराठी हे डाऊन मार्केट असं म्हणतात, तर तुम्ही कसे मराठीकडे वळलात? असं नाही, मराठी काही डाऊन मार्केट नाहीये. आणि मराठीकडे वळण्याचं कारण तेच होतं, हिंदीमध्ये जे सिनेमे बनतात ते मला करता येत नाहीत. मला तेवढं, माझी तेवढी बुद्धी नाहीये. नाही, हे बरोबर नाहीये. खरंच नाहीये. कारण ते जो त्यांचा जो सिनेमा आहे तो मला जमत नाही. मग त्यामुळे म्हटलं ते त्याला एक वेगळ्या प्रकारची अक्कल लागते असं माझं मत आहे. म्हणजे जो माल मसाला म्हणजे घालावा लागतो तो, असं म्हणताय का तुम्ही? नाही. टू डू सेन्स इज व्हेरी इझी, टू नॉनसेन्स इज व्हेरी डिफिकल्ट. आणि मला ते जमत नाही नॉनसेन्स करणं. ओके. पण ठीक आहे. पण तरी मला काही प्रॉब्लेम नाही. मराठी मी डाऊन मार्केट मानत नाही. कारण आता सध्या तरी देशातला सगळ्यात चांगला सिनेमा मराठी सिनेमा आहे. म्हणजे मला मी त्याच्याचकडे परत येणार होते की स्पेशली कौशल इनामदारांनी अभिमान गीत म्हणजे बनवल्यानंतर खरोखरीच मराठीला सगळीकडनंच खूप त्याच्यावर म्हणजे असं एक आम्हाला सुद्धा अभिमान वाटतो. पण वास्तव आणि अस्तित्व हे सुद्धा तुम्ही सिनेमे खूप छान केले होते. तसे सिनेमे आता परत सुरुवात करतात हिंदीवाले बघायला. त्यामुळे आता कदाचित मी करेन हिंदी सिनेमा, पण मराठी सिनेमा करायचं बंद नाही करणार. ते खूपच छान. म्हणजे आमच्या श्रोत्यांसाठी हे खूपच चांगली न्यूज आहे की तुम्ही ते बंद करणार नाही. कारण आम्हाला इतके उत्तम प्रतीचे चित्रपट पाहायला मिळावेत. आता आपण सरळ आत्ताच्या ह्याच्याकडे जाऊया आधी, की तुमचं इथे येण्याचं जे प्रयोजन आहे ते म्हणजे नटसम्राट. तर त्या नटसम्राटची आयडिया कशी आली? कारण एवढं जुनं नाटक आणि खरं पाहिलं तर खूप असं ते टेन्स नाटक आहे. आता हे सगळ्यांनाच माहिती आहे की ज्या ज्या लोकांनी नटसम्राट बघितलंय की ते नाटक असं तुम्हाला सगळं असं ड्रेन करून टाकतं. तर अशा नाटकाचं सिनेमा बनवण्याचं तुमच्या डोक्यात आलं कसं? काय आहे की एक तर बेसिकली एक स्वार्थ होता की असा एक सब्जेक्ट जो सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे मराठी माणसाला माहिती आहे, परत त्याची नव्याने ओळख करून द्यायला लागणार नाही असं सब्जेक्ट नटसम्राट. आणि मग एकदा ते झाल्यानंतर मी काय पाहिलं नव्हतं नाटक, कारण ते मी त्यावेळेला खूपच लहान होतो हे नाटक आलं तेव्हा. पण मग मी आधी अनाऊन्स करून टाकलं. थोडासा माणूस काय म्हणतात त्याला, थोडासा सेल्फिश असतो, पटकन अनाऊन्स करून टाकलं. नंतर लक्षात आलं की खूप वाटल्यानंतर की बाबा हे खूप जरा जड आहे शिवधनुष्य पेलणं. तर नंतर मग पण ते एकदा काय म्हणतात त्याला, उडी मारलेली पाण्यात गरजेचं होतं. बरोबर आहे. म्हणजे आता पर्याय नव्हता. पण झालं. पण त्यानंतर थोडा वेळ लागला लिहायला, कारण जे नाटक होतं त्या फॉर्म मध्ये सिनेमा करणं अशक्य होतं. बरोबर. ते 8 सीन, बरं त्याच्यात बरंचसा डायलॉग नव्हतं. सिनेमा हा डायलॉगचा मीडियम आहे किंवा लुकचा मीडियम आहे किंवा व्हिज्युअल मीडियम आहे. ह्याच्यात नुसत्या सॉलोलोकीज भरलेल्या. आणि मग माझ्या लक्षात आलं की हे जरासं कठीण आहे टू ट्रान्सलेटेड इन टू फिल्म. ते नाटक म्हणून ग्रेट आहे, पण सिनेमा करताना त्याच्यात सी चेंज करणं खूप गरजेचं होतं. अच्छा. आणि जी खूपच मोठी, म्हणजे इट वॉज नॉट अन इझी सर्कस. बरोबर. सर्कस वॉज, म्हणजे मला माहिती होतं त्यासाठी मला खूप 2 वर्ष लागली हा सिनेमा लिहायला. त्याचं कारणच ते. अच्छा. पण ते त्याचं शूटिंग जे आहे ते तुम्ही खूपच लवकर पूर्ण केलेलं? हो, शूटिंग लवकर पूर्ण केलं, कारण त्याची प्रिपरेशन खूप चांगली होती. ओके. डिश लवकर केली, पण छोटे छोटे बाकीच्या इन्ग्रेडियंट्स आधी खूप वेळ लागलेला.
हो, नाही म्हणजे नटसम्राटला तर आपले सगळे प्रेक्षक वाट बघतातच आहेत, तर ते तर आपण बघूच या. पण मला एक म्हणायचं होतं की फिल्म हे असं माध्यम आहे की जे लोकांवर खूप लवकर इफेक्ट करतं. म्हणजे चांगली और वाईट गोष्ट असते ती, म्हणजे मी नटसम्राटच्या बाबतीत नाही बोलते, एक जनरल फिल्मच्या बाबतीत बोलतेय. तर त्यावेळेला एक मराठी कल्चर किंवा मराठी भाषा ही राहिली पाहिजे, किंवा मराठी आपले ज्या काही गोष्टी आहेत त्या पुढे नेण्यासाठी मराठी सिनेमा काय करू शकतो? मराठी सिनेमा आता तुला काही करायची गरज नाही. इट्स ऑन द राईट ट्रॅक. वेगळं करायची काही गरज नाही. जे आहे ते जास्त चांगल्या प्रकारे केलं. वी आर देअर आता, म्हणजे वी आर ऑन. तसं म्हटलं की सध्या तरी देशातला नंबर 1 सिनेमा मराठी सिनेमा आहे. व्हेरी गुड. या कारण माझ्या स्टुडिओमध्ये जेव्हा मी बोलत होते तेव्हा तिने मला विचारलं की मराठी चित्रपटाला तुमचं म्हणजे आहे किती इथे लोक आहेत, तर लोक किती आहेत म्हणण्यापेक्षा किती % बघतात ह्याचं उत्तर मी जास्त चांगलं देऊ शकते. कारण किती लोक आहेत असं म्हणजे येतात हे काही त्याचा आकडा बरोबर नाही, कारण जनरलीच मराठी लोकांची संख्या खूप कमी आहे. परंतु तुम्हाला माझ्या ह्या प्रोग्रामच्या नावाचं सुद्धा, की आपल्या ज्या प्रोग्रामचं नाव आहे ते आपले सूर आणि आपली संस्कृती हे नाव आहे, तर अशी इच्छा आहे की आणि आम्हाला मला असं वाटतं भारताच्या बाहेर जे लोक आहेत त्यांना थोडीशी भारताबद्दल, भारताच्या भाषेबद्दल एक जास्त आपुलकी आहे, आणि त्यांच्यासाठीच मला असं वाटतं की तुमचं जे म्हणजे माध्यम आहे ते चांगलं आहेच, पण तुम्ही त्यांना काय एखादं सांगू शकता की ज्यांनी त्यांच्या मुलांना ते मराठी हे ठेवू शकतात? नाही, आता काय झालंय थोडं सांगतो मी तुम्हाला. थोडी जी नवीन जनरेशन होती, सगळे आता म्हणत होते नाटक बिटका मी जी फॉरेनला होतात तिकडे एक नवीन जनरेशन थोडंसं अट्रॅक्ट होत नव्हतं, कारण की त्यांना थोडीशी नाटक बिटक हे तरी एक लिमिटेड त्याला एक ऑडियन्स आहे. पण सिनेमाला हो डेफिनेटली, कारण वर्ल्ड सिनेमा हे लोक बघतात, आणि त्यामुळे काय झालंय एक नवीन जनरेशन आली आहे सिनेमा बघायला. बरोबर. त्यामुळे ते खूप फायदेशीर झाले. त्यामुळे आता मी जो सिनेमा केला अमेरिकेतही, तेव्हा माझं लक्षात आलं की खूप नवीन जनरेशन इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स मराठी सिनेमा, आणि त्या सिनेमाच्या माध्यमातून वी कॅन रिअली डू वंडर्स. अगदी करेक्ट. तेच मी म्हणते ना की त्याचा तुम्ही म्हणजे सिनेमाच्यामुळे त्याचा जो इफेक्ट आहे त्याच्यात काही पण करू शकतात, चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी लोक कॉपी करतात. हो, नाही पण आपण काही चांगलं देऊ की. गुड. नाही, खूपच चांगलं आहे. तर मला हे तर माहितीच आहे की तुम्ही आता म्हणजे नटसम्राटचं, तर आणखीन तुम्हाला आमच्या श्रोत्यांना अशी काय सांगावंसं वाटेल की जे अजूनपर्यंत ज्यांनी तिकीट बुक केली नसतील ते तुमच्याकडे येतील, असे नटसम्राटची कुठली गोष्ट तुम्ही अशी? नाही, मला माहित तसं सांगता येणार नाही. एक गोष्ट काही नसते, पिक्चर असतो, पिक्चरच्या टायटलची व्हॅल्यू असते. तुम्हाला जर का संस्कृती मराठी माहिती असेल तर त्यांना मला वाटतं वेगळे सांगायची गरज लागली गरज. आय थिंक दॅट इज आवर डिफिट. म्हणजे आपण मराठी असलं की आपण लाज वाटावी. नटसम्राटमध्ये काय हे सांगण्याची ज्यावेळेला वेळ येईल त्यावेळेला मग मराठी भाषा, मराठी संस्कृती संपली असं आपण म्हणायला काहीच हरकत नाही. पण ज्यांनी पाहिलं नाहीये, ज्यांना आता तुम्हीच म्हणाला की जे आता यंग जनरेशन आहे ज्यांनी नाटक वाचलं, ज्यांनी नाही पाहिलं, तर किती त्याची संख्या असेल त्या प्रत्येकाला आपण पर्सनली जाऊन सांगू शकत नाही ना. काय नाही, पण रेडिओच्या आपल्या तुम्ही रेडिओच्या माध्यमातून सांगू शकता. एक गोष्ट सांगता येणार नाही ना त्यातली काय, तुम्ही बघायला या. म्हणजे संबंधच बघायला या असं म्हणाल तुम्ही? पिक्चरच बघायला ना, एक गोष्ट कुठली बघायला येत नाही. बरं. आणि त्याच्यात गाणी आहेत का, माझ्यात डान्स आहे का, माझ्यात काही काय म्हणतात त्याला, सेक्स आहे का, व्हायलन्स आहे का, काही नाही. माझ्याकडे सिनेमा एक चांगला, त्याचं टायटल आहे नटसम्राट, आणि तो मला वाटत नाही की खूप त्याचं लोकांना तेवढी, आता मला वाटतं लोक पण आता हुशार झालेली आहेत टू रीड. बरोबर. डू नो व्हॉट सिनेमा दे वॉन्ट टू सी. त्यामुळे वेगळं सांगायची गरज लागत नाही. ज्यावेळेला आपण विचार करतो ना की लोकांना स्पून फिडिंग करत, त्यावेळेला लोक आपल्याला रिजेक्ट करतात. त्यामुळे अजिबात स्पून फिडिंग करायच्या भानगडीत पडू नये, कारण लोक खूप हुशार आहेत. माझ्या लोकांची इंटेलिजन्सवर खूप विश्वास आहे, त्यामुळे मी त्यांना काहीच सांगणार नाही. आणि इंटरनेटवरनं पण म्हणजे इतकी आजकाल सगळी माहिती आहे सगळ्याच लोकांना, आणि स्पेशली यंग लोकांना, की 1 तारखेला सिनेमा. यंगस्टर्स तेच म्हटलं, यंगस्टर्सना सांगायची गरज नाही. तर वर्ल्ड सिनेमा सो मच तर ते ऑलवेज आमच्यापेक्षा एक स्टेप अहेडच आहे. पण एक गोष्ट नक्की लोकांना मिळणार आहे जे सरप्लस आहे ती म्हणजे तुमचं त्या सिनेमाच्या तिथे असलेलं, तुम्ही स्वतः तिथे येणार आहात, तुम्ही आणि मेधा आणि सुनील
बर्वे आणि अजित परब. आम्ही येणार, आम्हाला लोकांना भेटायला आवडेल. इनफॅक्ट मला आवडेल लोकांकडे जाणून घ्यायला की तुम्हाला काय वाटतं, अजून काय हवंय तुम्हाला, म्हणजे माझं कुठे चुकलंय का, बर की अजून काही ऍडिशन करता येईल का, ओके, इज देअर एनी स्कोप फॉर इम्प्रुव्हमेंट, कॅन आय इम्प्रूव्ह, असं काही खूप गोष्टी आहेत. आपण पुढचा कार्यक्रम जो असेल ना तो मी लोकांच्या श्रोत्यांच्या फोनसाठी ठेवीन की तुम्हाला नटसम्राटमध्ये काही जर ऍड करायचं किंवा बदल करायचा असेल तर तुम्ही काय कराल असा म्हणून, आणि मग मी तो फीडबॅक तुमच्यापर्यंत पोहोचवते. पण जरा तुम्हाला नटसम्राटला खूप खूप शुभेच्छा तर आहेतच, आणि तुम्ही आमच्या रेडिओच्या श्रोत्यांना शुभेच्छा द्याव्यात अशी माझी इच्छा आहे. नाही, रोडीच्या लोकांना नक्की, मला जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथे मी आहे. म्हणजे कसं आहे की ते आहेत म्हणून मी आहे, मराठी आहे म्हणून आपण आहोत. करेक्ट. त्यामुळे नाही, बरोबरच आहे. लोकांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि लोक येतीलच आता कार्यक्रमाला, ते आपण बघूया. मी आता मेधाशी 1-2 त्यांना प्रश्न विचारू का? कारण ऍक्च्युली काय आहे की आपल्याकडे संबंध तासभरात, आपल्याला मी सगळं तासभराचे सगळे प्रश्न आपल्याला 5-10 मिनिटात आपण कसे करणार याचीच माझी परीक्षा आहे. पण मेधा, तुझं आता तुमच्या आणखीन तुम्हाला एखादी गोष्ट जी तुमचा पुढचा काही प्रकल्प तुमच्या मनात आहे का, की पुढचा काही प्रकल्प आहे का मनात तुमच्या? माझ्या खूप आहेत. म्हणजे आता एक मी रुबिक्स क्यूब नावाचा एक सिनेमा अर्धा झालाय, त्याच्यानंतर मी एक FU नावाचा सिनेमा करतो. त्यामुळे प्रोजेक्ट खूप आहेत. ओके, चला मग त्या सगळ्या प्रोजेक्ट्सना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, आणि आपण सिनेमाच्या वेळेला भेटणारच आहोत. तर थँक्स व्हेरी मच न्यू साऊंड रेडिओकडनं पण की तुम्ही एवढ्या म्हणजे वेळ काढलात त्याच्यासाठी, म्हणून थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आणि आपण भेटूया पुन्हा. ओके. आता आपण बोलत होतो महेश मांजरेकरांशी, आणि वी विल कम बॅक टू नाव अजितशी. अजित, आपण एक गाणं तुमच्या आवाजात आम्हाला ऐकायचंय, तर कसं काय वाटतं तुम्हाला? 2015 हे वर्ष माझ्यासाठी फार महत्वाचं होतं आणि फार चांगलंही होतं. गेल्या वर्षी माझे 3 फिल्म्स रिलीज झाल्या. एक लोकमान्य जानेवारी, त्यानंतर बाळकडू नावाची फिल्म जी बाळासाहेब ठाकरे यांच्या संबंधी, त्यांच्या आयुष्यावर नव्हती पण त्यांच्या विचारांवर आधारित होती, आणि संदूक नावाची एक फिल्म जी क्रिटिकली त्याला खूप वाहवा मिळाली, लोकांचाही चांगला प्रतिसाद होता. त्यातलं एक गाणं माझं खूप आवडतं गाणं आहे, जे चित्रपटात स्वप्नील बांदोडकरांनी गायले, आणि त्याचे शब्द आहेत गुरु ठाकूर यांचे. चांद तू न भातला निबावळाच्या कोरमी, गुलाम होनी तुझा उभा तुझ्या समोर मी. चांद तू न भातला निबावळाच्या कोरमी, गुलाम होनी तुझा उभा तुझ्या समोर मी. तू चंचला तू प्रेमला तू पद्मिनी तू रागिणी, तना मनात माझिया तुझी सदैव मोहिनी. अरे वा, खूपच मस्त. म्हणजे आता जर खरं तुम्हाला थोडीशी साथ असती ना तर ती खूपच मजा आली असती. पण ऑफकोर्स आय कॅन अंडरस्टँड. आणि आत्ता खरं तुम्ही आत्ताच काल आलेला आहात भारतातनं, म्हणजे अजून तुमचं जेटलॅग पण गेला नाहीये, आणि एवढ्या ह्याच्यात तुम्ही इथे येऊन आणि स्टुडिओत आलात त्याच्याबद्दल खरं तुमचे खूप खूप धन्यवाद तर आहेतच. पण म्हणजे कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आपण क्विकली आपली ॲड ऐकूया आणि मग आपण पुन्हा सुनील बर्वे. आपण गप्पा मारतोय अजित परब, सुनील बर्वे आणि महेश मांजरेकर यांच्याशी. तर आता आपण पुन्हा सुनील बर्व्यांकडे जाऊया. आणि त्यांनी जो एक मोठा उपक्रम केला होता, ज्याच्याबद्दल आपण मागच्या वेळेला बोललोच होतो, परंतु 5 नाटकं त्यांनी ज्याचं ट्रान्सलेशन करून त्यांनी नव्याने
हे केली होती. ट्रान्सलेशन हे बरोबर नाहीये म्हणा त्याला, ती नव्याने लोकांपुढे जी आणली होती. आणि त्या 5 दिग्दर्शकांना त्यांनी मुद्दाम इथे आणलं होतं आणि इंग्लिश नाटकं दाखवायला म्हणून. असं फारच कमी होतं की प्रोड्युसर एवढी मोठी स्टेप घेतो, पण ती त्यांनी घेतली होती. आणि आता आपण त्यांना विचारू की त्याच्या पुढे मग काय झालं, कारण ते जे सगळे तेव्हा आले होते आणि सगळी नाटकं त्यांनी बघितली, तर त्याच्या पुढची स्टेप आता काय आहे सांगू शकाल का सुनील? हां, म्हणजे गेल्या वर्षीच 2014 साली आम्ही 5 दिग्दर्शकांना घेऊन खरं तर आम्ही सगळेजण इथे आलो होतो आणि आम्ही 10 दिवसामध्ये जवळजवळ 7 नाटकं इथली म्युझिकल्स पाहिली. आम्ही नॅशनल थिएटरचं पण नाटक पाहिलं आणि आम्ही वॉर हॉर्स पाहिलं, मामा मिया पाहिलं, बुक ऑफ मॉर्मॉन्स पाहिलं, अशी अनेक नाटकं पाहिली. त्याच्यानंतर काय झालं तर तिकडे आम्ही 39 स्टेप्स सुद्धा नाटक पाहिलं होतं. त्या धर्तीवरच केदार शिंदेने लगेच तशाच पद्धतीचं एक नाटक मुंबईत केलं, ढॅन्टा ढॅन नावानी, ज्यामध्ये भरत जाधव यांनी काम केलं होतं. त्यामुळे ही खरं तर अगदी पहिलीच स्टेप होती की इथून पाहून गेल्यानंतर थोडंसं प्रभावित होऊन काहीतरी आपल्या रंगभूमीवरती सुद्धा करण्याचा प्रयत्न. त्यानंतर खरं तर आमच्या ही गोष्ट लक्षात आली की शेवटी दोन्ही थिएटर्समध्ये फरक हा आहे की इथलं जे आहे ते स्टेशनरी थिएटर आहे, एकाच नाट्यगृहामध्ये त्याचे अनेक वर्ष प्रयोग होत असतात. पण आपल्याकडचं जे थिएटर आहे ते मुव्हिंग थिएटर आहे, म्हणजे आज मुंबईत प्रयोग असतो, उद्या पुण्याला असतो, तेरवा कोल्हापूरला असतो. त्यामुळे अशा पद्धतीत असं नाटक करणं एखाद्या ऑपेरासारखं इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. पण तरी सुद्धा त्यात काय करता येईल यावर खूप चर्विचरण झालं, खूप विचार झाले. आणि आता पुन्हा एकदा मला अशी खूप इच्छा होतीये की तशीच काही नाटकं पुन्हा आपण करावीत आणि सगळे दिग्दर्शक सुद्धा माझे चार्जड अप आहेत. सो होपफुली या वर्षामध्ये एखादा चांगला तसाच उपक्रम करण्याचा माझा मानस आहे. आता ह्याला पाठबळ कसं मिळतंय आणि कशा पद्धतीने ते होत आहे हे येत्या काळात आपल्याला कळेलच. खूपच छान. आणि तुमच्या त्या उपक्रमाला खूप शुभेच्छा आहेतच. कारण तुमच्यासारखे यंग लोक जेव्हा नवी नवी नाटकं करतात तेव्हा सगळ्यांनाच त्याचा फायदा असतो, कारण तुमची जनरेशन, तुमच्या नंतरची जनरेशन सुद्धा त्याच्यापासून शिकत असते. तर खरोखरी तुमच्या संबंध प्रकल्पाला खूप खूप शुभेच्छा. आणि पुढे जाण्याच्या आधी मला एक पुन्हा महत्त्वाची अनाउन्समेंट करायची आहे की आज संध्याकाळी वॉल्थमस्टो टाउन हॉलमध्ये संगीत की दुनिया हा कार्यक्रम होणार आहे आणि ज्याच्यामध्ये 25 टॉप क्लास म्युझिशियन्स हे भारतातून आलेले आहेत. आणि तर तिथे पण सगळ्यांनी भरघोस उपस्थिती लावावी असं सगळ्यांचं. ऑफकोर्स जेव्हा कलाकार कुठल्या एखादी कला प्रेझेंट करत असतो त्याची एकच इच्छा असते, म्हणजे इव्हन पैसे तर आहेतच, पण जास्त इच्छा ही असते की माझी कला ॲप्रिशिएट व्हावी. आणि ती तेव्हाच होऊ शकते जेव्हा तुम्ही तिथे दर्शक म्हणून तिथे जाल. तर मी सगळ्यांना असं म्हणेन की त्या कार्यक्रमाला पण तुम्ही भरघोस प्रतिकार द्या. आणि मग आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमाकडे वळणारच आहे. मला असं वाटतं की बऱ्याच वेळात आपलं काही गाणं झालं नाही आहे, तर एक छोटंसं गाणं मी लावायचा प्रयत्न करते. आणि तुम्हाला जे कुठलं गाणं आवडेल, मला असं वाटतंय की मी जेव्हा मागे विचारलं होतं तेव्हा हे दुनियादारीचं गाणं, हे ज्याच्यामध्ये सुनील बर्वे पण होते, तर आपण ते गाणं. आपल्याकडे एखादा सिंगर बसलेला असताना आपण ह्या रेकॉर्डेड गाणी ऐकणं म्हणजे खरं अगदी चूकच आहे. म्हणून मी अगदी हिम्मत करून अजित परब यांना म्हटलं की तुम्ही आणखीन 1-2 गाणी तुम्ही ऐकवता का म्हणून. तर त्यांनी म्हटलं की त्यांचा जो म्हणजे त्यांनी ज्यांच्याकडे शिक्षण घेतलं असे श्रीनिवास खळे, आपल्याला माहिती आहे त्यांची प्रत्येक गाणं हे लोकप्रिय झालेलं होतं. म्हणजे कुठलंही गाणं खळे काकांचं जर आपण ऐकलं तर आपल्याला ते छानच वाटलेलं आहे आत्तापर्यंत. तर त्यांच्या आवडीचं गाणं मी त्यांना म्हणायला सांगते, म्हणजे आपण त्यांच्या आवाजात ऐकूया आणि मग आपण पुन्हा सुनील बर्व्यांकडे जाऊया.
खरं तर काळे काकांची सगळीच गाणी माझी आवडती आहेत, पण काही गाणी जी तुमच्या खूप हृदयाच्या जवळ असतात, अशा गाण्यांपैकी एक आहे जे मला खूप सगळ्यात जास्त आवडतं. बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात, भेट आपुली स्मरशी काय तू मनात, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. धन्यवाद. इफ आय एम नॉट रॉंग, तुम्ही सारेगम मध्ये गाणं म्हटलं होतं? हो. हा, मला त्याची आठवण झाली. तर थँक्यू व्हेरी मच. तुम्ही छान पुन्हा ऐकवलं. आणि असं म्हटलं तसं की आपण कितीतरी वेळ तुमच्याकडनं गाणी ऐकू शकतो, परंतु आपल्याला वेळेची मर्यादा आहे आणि 12:52 होऊन गेलेली आहेत. त्याच्यामुळे आपल्याला आपला कार्यक्रम पुढे न्यायचा आहे. तर आता आपण मी जेव्हा सुनील बर्वे येणार म्हटल्यानंतर माझ्या आधी पोटात गोळा उठला. का माहिती आहे? कारण त्यांनी पण आजेचं काम केलेलं होतं. त्याच्यामुळे मी काय काय चुका करते हे त्यांना तिथे बसून कळणार होतं. तर मी जास्तीत जास्त प्रयत्न केला की त्यांना दूर ठेवू, त्यांना कळावं नाही की मी काय चुका करते. पण आता प्रोग्राम संपल्यानंतर तुम्ही सांगू शकता मला की काय चुका झाल्या म्हणून. तर आता मला तुम्ही हे सांगा की तुमचं आवडतं गाणं कुठलं आहे? तुम्ही मलाही म्हणू नका, पण आवडतं सांगा, म्हणजे मग मी पुढच्या वेळेला, म्हणजे मी एक गाणं तुमच्यासाठी लाईनअप केलेलं होतं, पण तुम्ही सांगा मग बघते मी. ते कळत नकळतचं जे गाणं होतं, मला असं वाटतं तुम्ही मला म्हणाला होतात की ते मला आवडतं म्हणून. तर ते लावू की कुठलं तुम्ही कुठलं, म्हणजे कुठलंही गाणं? कारण मला बेसिकली गाणं आवडतं, गाणं गायलाही मला पूर्वी आवडायचं, पण मी खरंच म्हणजे अजितनी गाणं म्हटल्यानंतर मी गाणं म्हणणं खरं तर चुकीचं ठरेल. पण त्याच्यासाठी ना एक रमण रणदिवे नावाचे कवी आहेत, त्यांच्या खूप छान ओळी आहेत. तर त्या ओळी मी खरं तर गुणगुणू शकतो. हा, चालेल. तुम्हाला वाटत असेल? अवश्य अवश्य. त्या ओळी अशा आहेत. जमेल तेव्हा जमेल त्याने जमेत घ्यावे गाणे, जमेल तेव्हा जमेल त्याने जमेत घ्यावे गाणे, जगणाऱ्याने जगता जगता मजेत गावे गाणे, जमेल तेव्हा जमेल त्याने जमेत घ्यावे गाणे, जगण्याचे बळ उदंड देई गाणे प्रत्येकाला, इथे न कोणी अमर अखेरी जाणे प्रत्येकाला, जाता जाता दुनियेसाठी उधळीत जावे गाणे, जगणाऱ्याने जगता जगता मजेत गावे गाणे, जमेल तेव्हा जमेल त्याने जमेत घ्यावे गाणे. अरे वा, खूपच मस्त. म्हणजे ही तर आमच्या म्हणजे श्रोत्यांना मेजवानीच झाली की म्हणजे सिंगरनी तर गाणं म्हटलंच, पण तुमचे सुद्धा तुम्ही सुंदर कविता म्हणजे त्यांना ऐकवलीत. तर आता तुमचेच म्हणजे मी म्हटलं होतं ना की बाई सुनील बर्वे म्हटल्यानंतर माझ्याकडे खूप मोठा स्टॉक होता, परंतु आपल्याकडे वेळाचं बंधन असल्यामुळे, पण तरी एक थोडीशी आठवण म्हणून मी तुमचं जुनं याची एक झलक त्यांना ऐकवते. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका, न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः, दिवसामागुन रात्र धावते सकाळ संध्याकाळ, सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काळ, तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा, क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वी ते असंभव 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 असंभव. काय श्रोते हो, आठवलं का? आपण ज्यांनी असंभव सिरियल बघितलं असेल त्याच्यात सुनील बर्वेंचं काम तुम्हाला आठवलं असेल आता. पण ॲज अ सेड की त्यांची इतकी जास्त कामं आणि इतकी जास्त त्यांचे सिरियल्स आहेत
की आता मला माझ्याकडे आज तर अजिबातच वेळ नाही, आपण त्यांना पुन्हा एकदा स्टुडिओत बोलवू आणि पूर्ण प्रोग्राम आपण त्यांच्यावर करू शकतो. आणि प्रत्येक आपले जे एक एक गेस्ट आहेत, प्रत्येक पाहुणे जे आहेत ते स्वतः एकटे म्हणून आलेत तरच आपल्याला त्यांचं मनसोक्त त्यांच्याकडनं त्यांचे विचार ऐकता येतील. पण शेवटचंच मी तुला जसं सुनील विचारलं तसं विचारणार आहे की मराठीसाठी आपण काय करावं. कारण म्हणजे इथलं असं आहे की इथल्या पॅरेंट्सना मराठी मुलांनी म्हणा बोलावं अशी इच्छा असते, परंतु प्रॅक्टिकली त्यांना ते जमत नाही. तर आम्ही असा विचार करतो काही तुमच्याकडनं जर काही वेरियस विचार आले, कारण साधारण माणसांनी सांगणं एखाद्या स्टारनी सांगणं याच्यामध्ये खूप फरक असतो. ते लोक लगेच ते उचलतात. तर मी तुम्हाला असं म्हणेन की काय असेल तर एखादा म्हणजे आमच्या श्रोत्यांना तुम्ही एखादी टिप द्या की ज्याच्यामुळे मराठी आपलं जास्त टिकून राहील. नाही, मी खरं तर याविषयी काय सांगणार, आणि मराठी भाषा टिकवायची खरं तर सगळ्यांचीच जबाबदारी आहे. आणि टिकवायची काय, ती टिकणार. कारण जिथे जिथे मराठी माणूस आहे तो त्याचं मराठी पण सोडू शकत नाही. पुढच्या पिढीपर्यंत ते कसं पोहोचेल यासाठी खरं तर आपण थोडेसे कर्तव्यदक्ष होण्याची आवश्यकता आहे. म्हणजे जसं मुलं बोलू इच्छित नसली तरी सुद्धा जर का त्यांच्याशी तुम्ही मराठीमध्ये कम्युनिकेट केलं आणि त्यांना मराठीची जाण राहिली तर कदाचित आज ते अत्यंत वाढत्या वयात आहेत, जेव्हा त्यांना अख्ख्या जगाचं खरं तर प्रलोभन आहे आणि ती भाषा ते बोलू पाहतायत. पण कुठेतरी त्यांच्यात मराठी पण जरी का रुजलं तरी आय एम शुअर की पुढे जाऊन ते सुद्धा मराठीत कम्युनिकेट करतील, मराठी भाषेकडे वळतील आणि मराठी भाषा कायम टिकून राहील याविषयी माझ्या मनात अजिबातच संदेह नाहीये. पण आपण थोडंसं प्रयत्न हा केला पाहिजे की आपण मुलांशी कम्युनिकेट करताना तरी मोठ्या प्रमाणात जरी का अगदी इंग्लिशमध्ये केलं तरी सुद्धा मराठीत करायला हवं. व्हेरी गुड. आणि हेच म्हणजे त्यांचं म्हणणं याचं की आपण जास्तीत जास्त मराठी बोललं पाहिजे आपल्या मुलांशी. तुम्हाला आत्ता एक फोन आला तर वैशाली मंत्री ही एसेक्सहून ती प्रोग्राम ऐकते आणि तिला खूप मजा येते. तुमच्या दोघांचंही स्टुडिओत आल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते. कारण खरोखरीच एवढ्या कमी वेळात येणं आणि तुम्हाला आणल्याबद्दल महेशचे आभार मानते. कारण महेश शिवाय आमचे कुठले कार्यक्रम होऊ शकत नाहीत. सो थँक्यू व्हेरी मच ऑल थ्री ऑफ यू. आणि पुन्हा पुन्हा तुम्ही इथे या आणि पुन्हा पुन्हा आम्हाला संधी द्या की आमच्या श्रोत्यांपर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. अजित, स्पेशली तुम्हाला सांगायचं आहे की आता यंगेस्ट आणि तुम्ही खूप टॉपपर्यंत पोहोचणार आहात तेव्हा आम्हाला विसरू नका. आणि बस मग आता